नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे अभिषेक बावणे विदर्भ पॅटर्न अकॅडमीवर। मित्रांनो, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर गट ड ची भरती आहे त्या परीक्षेविषयी नेहमी विचारलेले संपूर्ण महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये समाविष्ट केलेली आहेत मित्रांनो, ते सुद्धा टीसीएस पॅटर्न नुसार। मित्रांनो, ह्या संपूर्ण माहितीची तुम्हाला पीडीएफ पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्रामची लिंक दिलेली आहे, ती नक्की जॉईन करून घ्या। तर वळूया आपल्या पहिल्या प्रश्नाकडे। त्याच्यातील पहिला प्रश्न आहे, महात्मा फुले कृषी विद्यापीठ खालीलपैकी कोठे आहे? प्रश्न महत्वाचा आहे, याचं उत्तर जरी येत असेल तर पटकन 4 ते 5 सेकंदामध्ये याचं उत्तर देऊन द्यायचं आहे। तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, राहुरी या ठिकाणी आहे। राहुरी हे ठिकाण अहमदनगर या ठिकाणी आहे, लक्षात ठेवायचं। आणि महाराष्ट्रातील पहिले कृषी विद्यापीठ आहे हे सुद्धा लक्षात ठेवा। याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, राहुरी। प्रश्न क्रमांक 2 पहा, कमवा व शिका ही योजना कोणी सुरू केली आहे? पहा, कमवा व शिका ही योजना कोणी सुरू केली? याचे उत्तर जरी येत असेल तर 4 ते 5 सेकंदामध्ये पटकन कमेंट करून उत्तर द्यायचं आहे। याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी ही योजना सुरू केली होती। कर्मवीर भाऊराव पाटील रयत शिक्षण संस्थेचे सुद्धा संस्थापक आहेत। प्रश्न क्रमांक 3 पहा, सिद्धटेक हे अष्टविनायक क्षेत्र असलेला जिल्हा कोणता आहे? पहा, सिद्धटेक अष्टविनायक क्षेत्र असलेला जिल्हा कोणता आहे? याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2, अहमदनगर हा जिल्हा सिद्धटेक हे अष्टविनायक असलेला जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक 4 पहा, जुने ते सोने या म्हणीचा समर्पक अर्थ कोणता आहे? जुने ते सोने या म्हणीचा समर्पक अर्थ कोणता आहे? याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 4, जुन्या वस्तूच चांगल्या व उपयुक्त असतात, हे याचं योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 5 पहा, सर्वनामाचे मुख्य किती प्रकार आहेत? सर्वनामाचे मुख्य किती प्रकार आहेत? याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3, 6 प्रकार आपल्याला पाहायला मिळतील। आणि एकूण सर्वनाम जर विचारलं तर एकूण सर्वनाम आपल्याकडे 9 आहेत। प्रश्न क्रमांक 5 चं उत्तर ऑप्शन क्रमांक 3 राहील। प्रश्न क्रमांक 6 पहा, खालीलपैकी विसंगत असणारा शब्द आपल्याला ओळखायचा आहे। खालीलपैकी विसंगत असलेला शब्द आपल्याला ओळखायचा आहे। याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4, सहोदर। कारण सहोदर म्हणजे एकाच आईच्या पोटी जन्मलेले असा होतो, बाकी सर्व वडिलाचे समानार्थी शब्द आहेत। याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 4 राहील, सहोदर। प्रश्न क्रमांक 7 पहा, जायकवाडी हे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे? पहा, महाराष्ट्रातील सर्वात मोठे बहुउद्देशीय प्रकल्प म्हणून जायकवाडी हे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे? याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1, गोदावरी नदीवर ते बांधण्यात आलेले आहे। हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा बहुउद्देशीय प्रकल्प आहे आणि हा जपानच्या सहकार्याने बनलेला आहे। याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 असणार आहे। प्रश्न क्रमांक 8 पहा, खालीलपैकी पुल्लिंगी शब्द कोणता आहे? खालीलपैकी पुल्लिंगी शब्द कोणता आहे? याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1, कावडा। कारण तो कावडा आपण असं म्हणत असतो, तर पुल्लिंगी शब्द हा तो असतो। त्यानंतर ती पिशवी, ती गाय आणि ते वासरू। याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, कावडा। प्रश्न क्रमांक 9 पहा, महाराष्ट्रातील सर्वाधिक वनक्षेत्र असलेला जिल्हा कोणता आहे? महाराष्ट्रातील सर्वाधिक वनक्षेत्र असलेला जिल्हा कोणता आहे? याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 4, गडचिरोली जिल्हा राहील। या गडचिरोली जिल्ह्यामध्ये सर्वाधिक वनांचे प्रमाण आपल्याला पाहायला मिळत असते। याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, गडचिरोली। प्रश्न क्रमांक 10 पहा, लोणावळा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? लोणावळा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, पुणे या जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल। लोणावळ्यासोबत सोबतच खंडाळा सुद्धा हे महत्वाचे ठिकाण पुणे या जिल्ह्यामध्ये थंड हवेचे ठिकाण आहे। याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1, पुणे हे जिल्हा राहील। प्रश्न क्रमांक 11 पहा, वसुंधरा या शब्दाचा अर्थ आपल्याला ओळखायचा आहे। वसुंधरा या शब्दाचा अर्थ आपल्याला खालीलपैकी कोणता आहे? याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2, वसुंधरा म्हणजे पृथ्वी। पृथ्वी याचं योग्य उत्तर असणार आहे। प्रश्न क्रमांक 12 पहा, अजिंक्य तारा हा किल्ला खालीलपैकी कोठे आहे? पहा, अजिंक्य तारा हा किल्ला खालीलपैकी कोठे आहे? याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 4, सातारा या जिल्ह्यामध्ये अजिंक्य तारा हा किल्ला आपल्याला पाहायला मिळेल। प्रश्न क्रमांक 13 पहा, सापेक्षताचा सिद्धांत प्रश्न क्रमांक 13 पहा, सापेक्षता सिद्धांत कोणी मांडलेला आहे? सापेक्षता सिद्धांत कोणी मांडलेला आहे? याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2, आइन्स्टाईन यांनी मांडलेला आहे। याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 राहील। प्रश्न क्रमांक 14 पहा, हतबल होणे या वाक्प्रचाराचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे? हतबल होणे या वाक्प्रचाराचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे? याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3, असमर्थ होणे म्हणजे हतबल होणे असा त्याचा अर्थ होतो। प्रश्न क्रमांक 15 पहा, कोल्हापूर संस्थानाचे अधिपती म्हणून कोणाचा नामोल्लेख कराल?
कोल्हापूरचे संस्थानाचे अधिपती म्हणून कोणाचा नामोल्लेख करता येईल? याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 राजश्री छत्रपती शाहू महाराजांचा नामोल्लेख आपण करता येईल. प्रश्न क्रमांक 16 पहा. थोडक्यात समाधान मानणारा या शब्द समूहाबद्दल एक शब्द आपल्याला निवडायचा आहे. थोडक्यात समाधान मानणारा या शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला निवडायचा आहे. याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 अल्पसंतुष्ट असा त्याचा योग्य अर्थ होणार आहे. प्रश्न क्रमांक 17 पहा. अहमदनगर जिल्ह्यातील देऊळगाव रेहकुरी अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? अहमदनगर जिल्ह्यातील देऊळगाव रेहकुरी प्रश्न क्रमांक 17 आहे. अहमदनगर जिल्ह्यातील देऊळगाव रेहकुरी अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी राखीव आहे? अहमदनगर जिल्ह्यातील देऊळगाव रेहकुरी अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी राखीव आहे? याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 काळवीट या प्राण्यासाठी ते प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 18 पहा. संसर्ग या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखायचा आहे. संसर्ग या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 लागण असा त्याचा अर्थ होणार आहे. प्रश्न क्रमांक 19 पहा. एड्स या रोगास कारणीभूत असणारा घटक कोणता आहे? एड्स या रोगाला कारणीभूत असणारा घटक कोणता आहे? याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 विषाणू हा एक कारणीभूत घटक आहे. प्रश्न क्रमांक 20 पहा. पिकते तेथे विकत नाही या म्हणीचा अचूक अर्थ आपल्याला सांगायचा आहे. पिकते तेथे विकत नाही या म्हणीचा अचूक अर्थ आपल्याला सांगायचा आहे. याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 4 निर्मितीच्या ठिकाणी मूळ नसते. म्हणजेच याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 निर्मितीच्या ठिकाणी मूल्य नसते. याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 4 राहील. प्रश्न क्रमांक 21 पहा. स्वामी या शब्दाचे भाववाचक नाम कोणते राहील? स्वामी या शब्दाचे भाववाचक नाम कोणते राहील? याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 स्वामित्व असं तयार होईल. प्रश्न क्रमांक 22 पहा. सूर्य पूर्वेला उगवतो या वाक्यातील काळ आपल्याला ओळखायचा आहे. सूर्य पूर्वेला उगवतो या वाक्यातील काळ आपल्याला ओळखायचा आहे. याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 साधा वर्तमान काळ असं होणार आहे, कारण सूर्य पूर्वेला उगवतो हे साध्या वर्तमान काळाचे वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 23 पहा. कवयित्री या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. कवयित्री या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. याचे विरुद्धलिंगी शब्द राहील ऑप्शन क्रमांक 3 कवी या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द कवयित्री होत असतो. प्रश्न क्रमांक 24 पहा. भारतात कोणत्या प्रकारची अर्थव्यवस्था आहे? पहा. भारतात कोणत्या प्रकारची अर्थव्यवस्था आहे? याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 मिश्र स्वरूपाची अर्थव्यवस्था भारतामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. प्रश्न क्रमांक 25 पहा. जे चकाकते ते सोने नसते या वाक्प्रचाराचा प्रकार कोणता आहे? जे चकाकते ते सोने नसते या वाक्याचा प्रकार कोणता आहे? याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 मिश्र हे वाक्य असणार आहे, कारण या वाक्याचा प्रकार हा मिश्र प्रकार आहे. प्रश्न क्रमांक 26 पहा. साल्हेर हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? साल्हेर हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 नाशिक जिल्ह्यामध्ये साल्हेर हे थंड हवेचे ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक 27 पहा. सांगली जिल्ह्यातील चांदोली हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे? सांगली जिल्ह्यातील चांदोली हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे? याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 वारणा नदीवर ते बांधण्यात आलेले आहे. सांगली जिल्ह्यातील चांदोली धरण वारणा नदीवर बांधण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 28 पहा. मी अभ्यास करतो या वाक्यातील आपल्याला काळ ओळखायचा आहे. मी अभ्यास करतो या वाक्यातील आपल्याला काळ ओळखायचा आहे. याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 साधा वर्तमान काळातील ते वाक्य असणार आहे. प्रश्न क्रमांक 29 पहा. पिसाळलेला कुत्रा चावल्यामुळे होणाऱ्या रेबीज या प्राणघातक रोगापासून संरक्षण करणारी अँटीबायोटिक लस कोणी शोधून काढली आहे? पिसाळलेला कुत्रा चावल्याने रेबीज या प्राणघातक रोगापासून संरक्षण करणारी अँटी रेबीज लस ही कोणी घातली आहे? याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 4 लुईज पाश्चर यांनी शोधून काढलेली आहे. प्रश्न क्रमांक 30 पहा. खालीलपैकी थंड फराळ खाणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगायचा आहे. थंड फराळ करणे या वाक्प्रचाराचा अर्थ आपल्याला सांगायचा आहे. याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 काहीही न खाता उपाशी राहणे याला थंड फराळ करणे असं म्हणत असतात. मित्रांनो, प्रश्न कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ह्या संपूर्ण माहितीची PDF तुम्हाला पाहिजे असेल तर आपलं टेलिग्राम लिंक नक्की जॉईन करा. भेटूया नवीन प्रश्नासह नवीन माहितीसह. तोपर्यंत बाय, टेक केअर, काळजी घ्या.